ती पेंट सोडबर या ठिकाणी आपण 1 किलो सरकी पेंट टाकलेली आहे आणि गूळ देखील आपण टाकणार आहोत. 3 किलो गूळ आहे. तर या ठिकाणी डिकम्पोजर त्या एका बकेटमध्ये आपण डिकम्पोजर काढणार आहोत आणि डिकम्पोजर घेऊन याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची स्लरी बनवणार आहोत. तर पाहू शकता कशा पद्धतीने स्लरी बनत आहे. तर आपण या ठिकाणी गूळ टाकलेला आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आता आपण याची गाठ बांधून या बॅरलमध्ये टाकणार आहोत. कारण जेणेकरून ठिबकमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आणि गाठोडं बांधताना मात्र थोडं सेल बांधावं लागेल आपल्याला, कारण जेणेकरून जी सरकी आहे सरकी फुगणार आहे. बंद करू. तर आपण हे जे गाठोडं आहे ते गाठोडं आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. कारण तर प्रत्येक वेळेस आपण याला अशा पद्धतीचं खालून घेणार आहोत. तर अशा प्रकारचं पाणी झालेलं आहे. याच्यामध्ये आपण डिकम्पोजर मिक्स करणार आहोत. अशा पद्धतीने आपण गूळ टाकलेला आहे. आता डिकम्पोजर याच्यामध्ये टाकणार आहोत. हे डिकम्पोजर आहे, पाहू शकता. हे पावडर फॉर्म मध्ये आहे, पाहू शकता. याला पूर्णतः मिक्स करून घेणे. तर आपण आता डिकम्पोजर याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हे द्रावण कमीत कमी हे आपणाला 10 दिवस भिजू घालायचे आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ याला ढवळणं आवश्यक आहे.